आम्हाला आज अचानक धनलाभ होणार आहे आणि चला गाडीत बसल्यावर सांगते कुठे निघाली आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात अशी लिफ्ट मधून होती. बटन दाबलंय. आम्ही बऱ्याच वेळा असं करतो की लिफ्ट मध्ये असं बोलत उभं राहतो आणि बटनच नाही दाबत. आज आहे शुक्रवार आणि आहोंनी सुट्टी काढली आहे. काम आहे आमचं एक महत्वाचं बरं का. आम्हाला आज अचानक धनलाभ होणार आहे आणि धनलाभ झाला तर मी तुम्हाला सांगते रिटर्न येताना. आणि काय धनलाभ आहे काय आहे एक्झॅक्टली हे आम्ही सगळं सांगू तुम्हाला. तर चला. आणि प्रीतीच्या कॉलेजचं ऍडमिशनसाठी काही फॉर्मॅलिटीज बाकी होत्या त्या करायच्या आहेत. आणि माझं नेहमीच ठरलेलं काम आरटीओला माझा फॉर्म सबमिट करायचे. सध्या माझं ते ना रुटीन झालेलं आहे माझं की तिथे जायचं फॉर्म सबमिट करायला आणि परत यायचं. पण आज असं अजिबात होणार नाहीये. आज माझा फॉर्म सबमिट होणारच आहे आणि मग मी त्या सीटवर बसणार आहे. तुम्ही सांगितलंय की तोपर्यंत तू ड्रायव्हिंग करू नकोस तर मी फॉलो करतेय. मी ड्रायव्हिंग करत नाहीये. बरं ठीक आहे. आणि आजचा मी व्हिडिओ ऑलरेडी शेड्यूल करून ठेवलेला आहे जो 1 वाजता तुम्ही पाहालच. आणि सांगा मला नक्की. हा चला मग धनलाभ झाला की लगेच मी कळवतेच तुम्हाला. इंजिनियर्स बघा, डॉक्टर्स, इंजिनियर्स एकाच ठिकाणी. ते सारे सेंटर्स आहेत. मी चिंचवडला आहे. चिंचवडला निघाली. तर मी आली आहे चिंचवडच्या LIC ऑफिसमध्ये. बऱ्याच जणींनी ओळखलं सुद्धा असेल की हे चिंचवडची ब्रँच आहे LICची आणि इथेच आम्हाला चक्क धनलाभ होणार आहे आणि त्याचाच फॉर्म भरतायत. आणि एक्झॅक्टली काय आहे हे धनलाभ तर गेस केला असेल तुम्ही, पण गाडीत बसल्यानंतर मी डिटेल्स सांगेनच. पण हे अचानक जेव्हा कळालं ना आम्हाला तेव्हा इतका आनंद झाला आहे की काय सांगू मी तुम्हाला. चिंचवडवरून आता निघालो. पुन्हा एक काम झालं दुसऱ्या कामासाठी. आणि जेव्हा काढलेली सुट्टी योग्य कामासाठी मार्गी लागते, कामं होतात, बरं वाटतं. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की जाताना आम्हाला धनलाभ होणार आहे आज आणि माझी खात्री होती होणार आहे. आहोंना असं वाटत होतं की नाही होणार. काय वाटत होतं आहो? नाही तसंच होतं कारण पॉलिसीमध्ये जी फायनल मॅच्युरिटी 2085. अरे म्हणजेच चक्क आम्ही एक पॉलिसी मॅच्युअर झाली आहे लास्ट इयर आणि आम्ही विसरलोय. थँक्यू बायको. बायको खूप महत्वाची असते कारण आम्ही पुरुष लोक काय आहे की कामाच्या ह्याच्यात असतो, विसरून जातो. पण वेळेवर आठवण करून दिल्याबद्दल नाही. लास्ट इयर पॉलिसी मॅच्युअर झाली आहे बरं का. तर यावर्षी मीही विसरली आहे आणि यावर्षी आहोंनी ती भरायला ओपन केली आहे आणि भरणार. तोपर्यंत मॅच्युअर झाली म्हटल्यानंतर तिथं डेट आली वगैरे. मग मी म्हटलं तुम्ही एकदा पॉलिसी तरी बघा. तर आहोंचं म्हणणं काय होतं की नाही ही पॉलिसी अशी आहे की या पॉलिसीमध्ये रिटर्न पैसे वगैरे मिळणार नाहीत. म्हटलं असं थोडी नसतं. पैसे मिळणार, डेफिनेटली पैसे मिळणार. तरी पण त्यांना डाऊट. मग काय आहो शेवटी थँक्यू. ते मला वाटत होतं की यार 85 म्हणजे काय. आणि मी काय केलं की म्हणलं प्रीमियम आता नेहमीप्रमाणे मला माहित होतं जूनमध्ये प्रीमियम भरायचं आहे. म्हणलं चला भरूया, लॉग इन तर करूया. लॉग इन केल्यावर कळालं फुल्ली पेड, ऑल प्रीमियम्स पेड असं आलं. आणि पॉलिसीचे पेपर्स वाचून मी सांगितलं होतं प्रवीणला की प्रवीण पैसे मिळणार आहेत या पॉलिसीचे तुला, असं नाहीये. तर त्याला असं वाटत होतं की ती नाही का लाईफ थ्रेटनिंग पॉलिसी असते ना की डेथ वगैरे इन केस काही ऍक्सिडेंट पॉलिसी वगैरे तशा टाईपमध्ये ती पॉलिसी आहे का. आणि हा शहाणा निवांत आहे की नाही मिळणार म्हणून. तर आता अचानक आम्हाला पैसे मिळणार आहेत. तर आहो ते पैसे तुम्ही मला देणार आहात ना? हो. नाही त्यांना माहितीये हिला जरी दिले ना तरी ती ही योग्य कामीच मार्गी लावणार. ते पैसे वेस्ट करणार नाही. तर बघा इथे आम्हाला हे सांगायचं यामधून की सेव्हिंग्स करा. अशा त्या काळात जेव्हा 4000 रुपये पगार होता प्रवीणला, पण तेव्हा काढलेली पॉलिसी मानाने म्हणजे बऱ्यापैकी आपण इन्व्हेस्ट केले असं वाटतं मला. आणि अशा आमच्या बऱ्याच पॉलिसी आहेत. आता इथून पुढे त्या मॅच्युअर होत राहतील हळूहळू काही ठराविक वर्षांनी. पण आहे की नाही म्हणजे सेव्हिंग करायचं, SIP वगैरे करायच्या आणि विसरून जायचं की आपण केलंय. दर महिन्याला फक्त पेमेंट करत राहायचं. ऑटोमॅटिक खूप सारे पैसे जमा होतात, कळतही नाही आपल्याला.
चला सेव्हिंग बद्दल मी बोलणारच आहे एका पुन्हा सेपरेट व्हिडिओ मध्ये, जी काही आमची जर्नी सुरू आहे सांगायची लाईफ स्टोरी, त्यामध्ये कळेलच तुम्हाला. आता पेट्रोल भरायचं, इथून प्रीतीच्या कॉलेजचं काम करायचं आणि मग घरी जायचं. हा, शॉपिंगला जायचं आज. जाऊ शकतो, पण आता ठीक आहे, इथं चालू आहे जवळ, करूया आपण. आपल्या इकडचं काम झालं की करू शकतो आपण. ऍटलीस्ट एकाची तरी शॉपिंग होईल. हो. आमची जी काही इंटरनॅशनल ट्रिप आहे ना त्याच्या शॉपिंग बद्दल बोलतीये मी फक्त 4च ड्रेस घेतलेत, मी तुम्हाला दाखवलं. आणि आमची टोटल ट्रिप आहे 8-9 दिवसांची, तर ऍटलीस्ट 15-16 ड्रेस तरी हवेतच ना. हवेत की नाही सांगा. प्रत्येकी पर डे 2 आणि एक्स्ट्राचे 1-3-4 असा हिशोब आहे माझा. अजून चपला घ्यायचे, शूज घ्यायचे, पर्स घ्यायचे, सनग्लास अजून घ्यायचे एक्स्ट्राचे, कॅप घ्यायचे चांगल्या ब्रँडेड, खूप सारं घ्यायचंय. आम्ही आज चक्क काळे कुट्ट दिसतोय का बरं? वातावरण असं झालं, ऊन नाहीये ना. काही जणी मला विचारत होत्या की प्रीतीचं कॉलेजचं ॲडमिशन कुठे झालं, तर हेच आहे ते GSK स्टडी सेंटर, म्हणजे GSK कॉलेज आहे हे. आणि कॉलेज हे नावाला असतं हो. आता तुम्हाला माहितीच आहे, इंटिग्रेटेड कॉलेज घेतलेलं आहे. मुलं काही कॉलेजला येणार नाही आहेत, 15 दिवसातून एकदा येणार आहेत. खरं तर आम्हाला ना त्याला मोरवाडीच्या SNVPला घ्यायचं होतं, पण तिथे आठवड्यातून एकदा कंपल्सरी येणं गरजेचं होतं आणि तेच आमच्या मुलांना नको होतं. मुलांना म्हणजे माझ्या प्रीतीशला आणि त्याच्या मित्राला. तर त्यांना ना कमीत कमी कॉलेजला जिथं जावं लागेल, असाइनमेंट कमीत कमी असतील अशाच ठिकाणी ॲडमिशन हवं होतं, म्हणून नाईलाज असतं आता इथे ॲडमिशन आम्ही घेतलेलं आहे. आणि बाकलीवालवाल्यांची औंधची बरीच मुलं या कॉलेजेसमध्ये आहेत. लॅब बघूया, प्रॅक्टिकल लॅब. हे क्लासरूम आहेत का? ओके, इथे क्लासरूम आहे. हा इथे क्लासरूम आहे. एक्झामला इकडे नाही यायचं ना, एक्झाम तिकडे आहे आळंदीच्या तिकडे. आणि फिजिक्स, ही फिजिक्सची लॅब आहे. इकडे कोणती आहे ही? बायोला नाहीये आमचा, नाही मॅथ्सला आहे. म्हणजे ओनली फिजिक्स, ही बायोची लॅब आहे. ओके, आता तुम्हाला मी जे काही सेंटर दाखवलं, कॉलेज दाखवलं प्रीतीचं, ते फक्त सेंटर आहे बरं का. त्याला प्रॅक्टिकलला कोणत्या कॉलेजला जावं लागणार आहे? प्रॅक्टिकलला 12वीच्या एक्झामच्या बोर्ड. हा, मास्टर माइंडला आळंदीच्या साईडला देहू रोडला त्याला प्रॅक्टिकलला जावं लागेल 12च्या. आणि जे रिटर्न पेपर आहेत ना ते अगदी आमच्या प्रोजेक्टच्या जवळ, म्हणजेच बीकॉन स्कूलला, बेकॉनच बोलतात ना, बीकॉन का बीकॉन समथिंग काहीतरी आहे, ते अगदी घराच्या 5 मिनिटावरती आहे. म्हणजे बोर्ड पेपर किती जवळ आहेत त्याचे 12चे. आणि CBSE ॲफिलिएटेड आहे हे कॉलेज, आणि टायअप वाला इंटिग्रेटर घेतलेलं आहे. आणि असं काहीही नाहीये, दरवर्षी असं बोललं जातं की असा अलाउ नाही करणार CBSE वाल्यांना वगैरे, पण असं काहीच होणार नाहीये. तर बाकलीवाल आणि GSK असं झालेलं आहे डन. आज तर अगदी कन्फर्म झालं सगळं. आता चला RTOला जाऊया फायनली. सगळी कामं होत आहेत, याचा अर्थ RTOचं काम पण होणार आहे, डेफिनेटली होणार आहे. खरंच खूप म्हणजे खूप त्रास दिलाय मला या लायसननी. असं वाटतंय का मी उगाच त्या एजंटचे पैसे बुडवले. सिरियसली. आता का असं बोलते माहितीये, इतकी लाईन आहे ना आज, एवढी गर्दी आहे ना, गाडी तिकडे आहे, पायात हिल आहे, आणि आता हिल घालून हे एवढं सगळं चालावं लागणार आहे. बरं, आता तुम्ही म्हणाल मग घालायचं कशाला हे असं? हां, कारण माझ्याकडे ना सँडलच नाहीये दुसरं, खरंच नाहीये, मला घ्यायचे आहेत. त्यात आमची काय चुकी नाही. तुमची कुठे चूक आहे म्हटले? माझीच चूक आहे, मला पसंतच पडत नाहीये. मला कॅटवॉकच घ्यायचं आहे. चला बघा, इथे आल्यानंतर ही लाईन बघा, आणि मी लाईनमध्ये एवढ्या पाठीमागे आहे. ही लायसनची माझ्या ना पनवती माझ्या मागे लागलेली संपतच नाहीये. चला फायनली RTO देवता प्रसन्न झालेली आहे. फॉर्म सबमिट झालेला आहे. नाहीतर मी इथं दंडवतच घालणार होते. ठरवलंच होतं की आता फक्त दंडवत घालायचं बाकी आहे. एखादा दिवस असतो असं, सगळी कामं ठरवलेली होतात. किती बरं वाटतं, खूपच बरं वाटते. येस, फॉर्म सबमिट झालाय आणि सोमवारी याच वेळेला येऊन लर्निंग लायसन घेऊन जायला सांगितलेलं आहे. तर बघा बरं, याच वेळेला बरं का, याच वेळेला
विदाऊट एजंट काम झालेलं. चल लय गरम व्हायला लागले. हा काय चांगले आहेत ते. आम्ही लहानपणी खायचो. हे बघ हात सगळं लाल करून ठेवलं. आम्ही याची इंक पण बनवायचो. मैत्रिणींनो, पाणी भरपूर प्या हा. आज एक दिवस मी पाणी कमी पिले तर आहो म्हणतायत, म्हणजे त्याला काय म्हणायचं, पायात गोळा येतो बघा. मी तर पायात गोळा येतो म्हणते, तर आहो म्हणतायत पायात थेटे आले. आणि ना लिटरली मला ना चालताच येत नाहीये उठल्यावर. असं म्हणजे असं वाटतं पुन्हा तो येतोय की काय. म्हणजे झोपेत वगैरे रात्री कधीतरी यापूर्वी आलेलं होतं, पण आज पहिल्यांदा असं झालंय की दिवसा ढवळ्या मला तसं झालंय. बापरे, सॉलिड म्हणजे सॉलिड दुखतंय, चालायला पण येत नाहीये ते. म्हटलं आता काय आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागते की काय, काय माहिती. काय आहो तयारीत राहा, गाडीची किल्ली वगैरे कुठे बघा. काय चाललंय. खरंच खरंच इतकं सॉलिड ना. म्हणजे हे मी असं ऐकलं होतं की हे पाणी कमी पिण्यामुळेच होतं बरं का. पाणी कमी पिण्यामुळेच होतं. आणि मला जाणवलं की मी आज खूप कमी पाणी पिले. माझ्या गायनेकनी, माझ्या एंडोक्रोनॉलॉजिस्टनी तर मला सांगितलं की भरपूर पाणी पी. आणि मी असं म्हणेन सर्वच स्त्रियांनी आणि सगळ्यांनीच पाणी खूप प्यायला हवं. मिनिमम 3 ते 4 लिटर. आणि मी ना उगाचच पैसे घालवलेत आणि शो केलाय नुसता. हे जे डिटॉक्स वॉटरसाठी मी आणून ठेवलंय ना, हे आता लिंबू आहेत माझ्याकडे खूप सारे. लिंबू पाणी करून प्यायला मी आता चालू करणार आहे. मी ना सांगायला विसरले, अरे आहोनी काल ब्लड डोनेट केले काय, आणि त्या बदल्यात त्यांच्या कंपनीने एवढं छान असं हेल्मेट दिले आहोंना. आता हे आहो नाही मीच वापरणार हेल्मेट. आम्ही कंपल्सरी 2 व्हीलरवरती हेल्मेट यूज करतो बरं का. हळू मोडशील. मोड नाही, मीच वापरणार आहे ते. मला काही फरक पडत नाही जेंट्सचं लेडीजचं. ग्लास आहे ना खराब झाली है ना. तस आता ते आपल्याकडे 2 आहेत ना, त्यातलं एक कोणाला तर देऊन टाका. नाही तर दोन्ही देऊन टाका. हे एक इनफ आहे आपल्यासाठी. आहो बरं वर्षातून एकदा कंपल्सरी आहो ब्लड डोनेट करतात. वर्षातून एकदाच करता ना आहो. आणि मला काल सांगितलं नाही काय नाही, डोनेट करून आलेत. आज ना रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवती हुग्गी. हो, अर्चनाने जी काही किटी पार्टीमध्ये हुग्गी बनवली होती ना, तर तीच रेसिपी आज मी इथं ट्राय करणार आहे. कारण आहोंना ती खूप पाहिल्याच व्लॉगमध्ये खूप आवडली होती. आणि त्यांना मुळात लापसी आवडते, खायची होती त्यांना. आणि मला म्हणत होते ते की तू अर्चनाकडून मागून घेऊन यायला हवी होतीस माझ्यासाठी. तर म्हटलं चला बनवूया आपण. हुग्गीसाठी लापशी आणि मुगाची डाळ जे काही मी भिजायला ठेवली होती ती भिजतीये तोपर्यंत मस्त शांतपणे बसून पावसाचा आनंद घेतला. आणि आता लगेचच पुन्हा सुरुवात करते पुढच्या स्वयंपाकाला. हा एक छानसा मसाला बनवून घेते. ही सारी रेसिपी मी अर्चनाला कॉल करून विचारली आहे. मी सांगितल्याप्रमाणे बडीशेप, खसखस, विलायची आणि सुकं खोबरं याची अशी छानशी पावडर बनवून घेतली. आणि काय फ्लेवर होता या पावडरचा. आहोंनी गुळ चिरून दिल्यामुळे काम थोडंसं हलकं झालं आहे. आणि आता इथे हुग्गी रेडी आहे. मसाला टाकून आता मस्तपैकी याला ड्रायफ्रूट्सची फोडणी द्यायची आहे. जसं की मी म्हटलं होतं ना त्या व्लॉगमध्ये अर्चनाला की मी कधीच ड्रायफ्रूटची फोडणी अशी तुपातली कधी कोणत्या पदार्थाला दिली नाही. तर आज माझी इथे इच्छा पूर्ण होणार आहे. आणि आता माझ्याही किचनमध्ये मी ड्रायफ्रूटची फोडणी देणार आहे. आहोंनी सांगितले मला इथे की तू तेल घालायला कंजूसी करतेस, पण हे घरचं साजूक तूप आहे, जरा सडळ हाताने घाल. म्हणून असं खूप सारं तूप घेतलं आहे. आणि त्यामध्ये आता काप केलेले बदाम, मनुके, काजू, आणखी चारोळी, सगळ्यात महत्त्वाची ही चारोळी. आणि बरं सगळं काही अवेलेबल होतं घरात, फक्त ही रेसिपीच माहिती नव्हती. आता ही बनणार रेसिपी वरचेवर बनणार घरी. आणि हे बघा, हे जे काही मनुके मी टाकले ना कडक तुपामध्ये, नंतर या मनुक्यांची ओरिजिनल द्राक्ष तयार झाली. हां, पण जेव्हा ही फोडणी आपण देतो ना त्यानंतर हळूहळू ते पुन्हा ओरिजिनल मनुक्यांच्या साईजवरती येतात. बरं, पण दिसायला कसे दिसत आहेत बघा. काय हे द्राक्ष.
होते पुन्हा नॉर्मल. केशरही घरी अवेलेबल होतं म्हणून मस्त याच्यावरून केशर घातलं. आणि तुम्हाला असं वाटतं का तूप थोडंसं जास्त झालं? मलाही सुरुवातीला असंच वाटलं, पण ही हुग्गी एवढ्या क्वांटिटीमध्ये मी बनवली आहे ना की आता 2 दिवस खावी लागणार आहे आणि एवढ्या हुग्गीसाठी एवढं तूप पाहिजेच होतं. चला, कल्पनाची काही भांडी होती माझ्याकडे, तिच्या आहोंनाही गोड पदार्थ खूप आवडतात म्हणून आता त्यांना द्यायला निघाली आहे आणि त्यांना विचारणार आहे की कसा झाला आहे हा पदार्थ. हे बघा, घरी नेहमीच मला असा रिप्लाय मिळतो की 1 नंबर झालाय. आज कुणीतरी वेगळं मला सांगणार आहे. आता मला कोणीतरी रिव्ह्यू देणार आहे ज्यांना गोड खूप आवडतं. सांगा मला कसं झालंय. टेस्टी, सिरियसली जमलंय. हे खाऊन आम्हाला पायसमची आठवण झाली. हा, पायसम बोलतात का हैदराबादला? पण हुग्गी कर्नाटकात म्हणतात. अशीच असते पायसम. अगं, काल अर्जुनी केलं होतं हे, मग मी तिला आज फोन केला आणि रेसिपी विचारली आणि मग घरी लापसी होतीच, यांना आवडते खूप, मग म्हटलं ट्राय करूया. मी कसला मस्त पदार्थ बनवलाय, आवडेल. गोड आहे. कसं वाटलं? चांगलं वाटतं. चला, म्हटल्यावर अशी गुंगी येणार आहे ना, मला तो चमचा. ठीक आहे, चलो. चपाती नाही खाणार? नाही, फक्त हे. चपाती उद्या खाऊ. लाडू बनवू. 8:30 झाले. चलो. बघा, इतकी आवडते लापसी. ही लापसी नाहीये बाय द वे, हुग्गी आहे ही. तुम्ही पाहिलीच रेसिपी. तर मला खरंच म्हणत होते आहो की तू मागितलं नसशील ना, मागायचं ना माझ्यासाठी. आज मी लगेच बनवली आहे आणि तिलाच विचारून बनवली आहे फोन करून. चला, आता आम्ही हुग्गी एन्जॉय करतो आणि हा व्लॉग इकडं सेंड करूया. उद्या भेटेन पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत यू ऑल बाय.